हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी उत्तम जानकर यांनी जोरदार फटकेबाजी केली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका केली। बारामतीतील 1.5 दिवसाच्या गणपतीचं साहेबांनी विसर्जन केलं असं म्हणत जानकर यांनी अजित पवारांवरती निशाणा साधला। तर राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांना सुद्धा त्यांनी हिणवलं। साहेब आपल्याला मंत्री करणार होते, परंतु मध्ये नेमकं काय झालं, कुठे अडलं याचा किस्साही त्यांनी सांगितला। साहेबांनी बारामतीमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता। आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला, भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी 1.5 दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं। मित्रांनो, पण गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदीर मामा राहिला होता। मी खरं तर काळजीत होतो, साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग कसा काढणार। मला वाटत होतं एखादा खटका लावून, एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील, पण साहेबांनी तर बुलडोजरच फिरवला। आणि बारामतीतनं यंदाच्या वर्षी निवडणूक न लढण्याचे संकेत देणारे अजित पवार नेमके कुठून लढणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता अजित पवार शिरूर की खडकवासला या दोनपैकी कोणत्या मतदारसंघातनं निवडणूक लढवतील याची चर्चा सुरू आहे। पण खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्यानं अजित पवारांकडनं शिरूरचा पर्याय निवडला जाऊ शकतो असा अंदाज आहे। शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार सध्या शरद पवार पक्षात आहेत। अशोक पवार पुन्हा आमदार होतातच कसे असा इशारा अजित पवारांनी आधीच दिलाय। त्यामुळे आता अजित पवार खरंच शिरूरमधनं लढणार का याची उत्कंठा राजकीय वर्तुळात वाढू लागली आहे। साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो ना। अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली। त्यापैकी तिघांनी समजलं। आता राहिलं जागा मंत्रिमंडळाची। लक्षात आलं, त्यामुळे त्याची काही काळजी करू नका। ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे, ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेला शिरूर मोकळं राहणार नाही ही या ठिकाणी गोष्ट आहे।